घरातली लहान मुलं असो किंवा मोठी माणसं, भोपळ्याची भाजी म्हटलं की अगदी सहजच ते नाकं मुरडतात. पण आज इथे आपण त्याच भोपळ्याचा वापर करून अतिशय मस्त असा खमंग, कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवून तयार केलेला आहे. घरगुती साहित्यामध्ये अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो. बनवायला फार सोपा आहे, त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनसाठी असो, सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही याला अगदी झटपट बनवून तयार करू शकता. चवीला सुद्धा हा नाश्ता इतका मस्त लागतो की एकदा जर का तुम्ही याला बनवाल तर नक्कीच तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही. तर मग हा मस्त असा खमंग, कुरकुरीत, पौष्टिक असा नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात. आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी घरातलं आपलं रोजच्या वापरातलं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्येच घालू 1 वाटी बारीक रवा. सारख्याच वाटीने मोजून मी 1 वाटी बारीक रवा इथे घेतलेला आहे. हे दोन्ही आता आपल्याला व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना, या पिठापैकी थोडंसं पीठ आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तर साधारण 2 ते 3 चमचे बघा हे मिश्रण मी थोडंसं बाजूला काढून घेतलं आणि याचा वापर आहे ना आपण पुढे जाऊन करणार आहोत. त्यानंतर आहे ना, आता हे गव्हाचं पीठ आणि रवा आपण जे मिसळून घेतलेले आहेत ना, त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत. 1 चमचा मी यामध्ये रेड चिली फ्लेक्स घालणार आहे. याऐवजी तुम्ही थोडंसं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि सोबतच आपण यामध्ये 1 चमचाभर तेल घालणार आहोत. आता हे सगळं साहित्य यामध्ये आपल्याला ना व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. आपण यामध्ये घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित छान असं मिसळून घेतल्यानंतर आता काय करायचंय, यामध्ये आपल्याला आहे ना थोडं थोडं पाणी घालायचंय आणि पाणी घालून याचा ना आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही, पातळ नाही. तर हे बघा अशा पद्धतीने याचा छान असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. मस्त असा हा पिठाचा गोळा मळून झाला की आता यामध्ये आहे ना आपण रवा घातलेला आहे. तर रवा भिजण्यासाठी म्हणून आहे ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला आहे ना एक थोड्या वेळासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. तर मळून घेतलेलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आहे ना बाकीची तयारी करून घेऊ. तर आज इथे आपण आहे ना दुधी भोपळ्यापासून हा नाश्ता बनवतोय. त्यासाठी इथे बघा मी साधारण आहे ना 150 ग्रॅम इतका भोपळा घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना या भोपळ्याला आपल्याला किसणीने छान असं बारीक किसून घ्यायचं आहे. तर हे बघा घेतलेला सगळा भोपळा छान असा बारीक किसून घेतलेला आहे. आता काय करायचंय, भोपळ्याचा हा जो किस आहे तो थोडासा ओलसर असतो. यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे आपल्याला काय करायचंय, हा भोपळ्याचा किस असा हाताने घट्ट दाबून पिळून घ्यायचा आहे आणि शक्य होईल तितकं यातलं जे पाणी आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. आता हे भोपळ्याच्या किस मधलं आपण जे पाणी पिळून बाजूला काढून घेतलेलं आहे हे फेकून न देता तुम्ही एखाद्या भाजीमध्ये घालू शकता किंवा पीठ मळताना या पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल. तर हे बघा भोपळ्याचा किस बघा मी असा हा मोकळा सुटसुटीत करून घेतलेला आहे. भोपळ्याचा किस असा मोकळा सुटसुटीत करून घेतला की आपलं स्टफिंग सुद्धा ओलसर होत नाही. आता बघा याला छान असं बाइंडिंग यावं ना, याकरता इथे मी ना 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. याला स्मॅशरने आपल्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं. तर हे बघा बटाटे सुद्धा आपले इथे छान असे स्मॅश करून झालेले आहेत. जमेल तितकं आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता यानंतर आहे ना आपल्याला घालायचं आहे थोडासा गाजराचा किस. तर इथे मी गाजराचा किस वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही कोबीचा किस घालू शकता किंवा पालेभाज्या सुद्धा यामध्ये घातल्या तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपला हा नाश्ता आणखीन जास्त पौष्टिक होईल. आता यामध्ये घालूयात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. सोबतच आपल्याला यामध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. तर 1 चमचाभर आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट मी यामध्ये घातली. त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची. 1 चमचाभर धणे जिरे पावडर मी यामध्ये घातली. 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. आता हे आपण मिक्स करून घेऊ. आपण घेतलेलं सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आणि अशा रीतीने नाश्ता बनवण्यासाठी इथे आपलं स्टफिंग तयार झालं. आता काय करायचं, यापैकी आहे ना थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि याचे ना एकसारख्या आकाराचे आपल्याला गोलाकार असे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा लाडूप्रमाणे छान असे एकसारख्या आकाराचे आपल्याला सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि अशा रीतीने इथे बघा मी सगळे हे एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि हे बघा मगाशी आपण गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र केलेलं मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं होतं. यामध्ये ना आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची आहे ना दाटसर आपल्याला अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
तर हे बघा, ही अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सीची पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, आता यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तीळ घालायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। याला व्यवस्थित मिक्स करून ही तयार झालेली पेस्ट आता बाजूला ठेवायची। त्यानंतर आहे ना आपण सुरुवातीला नाश्ता बनवण्यासाठी जे पीठ मळून घेतलं होतं ना, तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा आहे। याला गोल आकार करून अशी याची आहे ना छान अशी हाताने वाटी तयार करून घ्यायची, जसं आपण पुरणपोळीसाठी करतो ना अगदी तसं। मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेने पातळ अशी ही वाटी आपल्याला छान तयार करून घ्यायची। त्यानंतर काय करायचं आहे, हाताची अशी वाटी तयार करून त्यामध्ये आपल्याला ही पारी ठेवून द्यायची। यानंतर भोपळ्याचा किस आणि बटाटा याचं जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ना ते यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि याला आहे ना घट्ट दाबून व्यवस्थित आपल्याला हे छान असं बंद करून घ्यायचं। तर हे बघा, सगळं पीठ असं जमा करून घ्यायचं, व्यवस्थित याचं ना तोंडाकडचा भाग असा घट्ट दाबून घ्यायचा आणि याला छान असं बंद करून घ्यायचं। व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं, म्हणजे मग तळताना ते तेलामध्ये सुटत नाही। आता इथे मी हे एक तुम्हाला बनवून दाखवलं आणि सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचा सुद्धा असा हा आपला नाश्ता तयार करून घेतला। याला आहे ना आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय केलं तरी सुद्धा चालेल। मगाशी आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ना त्यामध्ये ना हे थोडंसं घोळवून घ्यायचं आणि अगदी अलगद हाताने ना आपल्याला हे पॅनमध्ये तळण्याकरता सोडायचं आहे। हे असं एक एक करून मी पॅनमध्ये तळण्याकरता घातलेलं आहे। आता खालची बाजू जोपर्यंत छान अशी तांबूस रंगावरती तळली जात नाही ना तोपर्यंत याला आपल्याला पलटी करायचं नाही। तर खालची बाजू व्यवस्थित तळली गेली, छान खरपूस झाल्यानंतर आहे ना वरच्या बाजूने तळण्याकरता सुद्धा याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा हा तांबूस रंग याला आलेला आहे आणि छान असं खरपूस हे तळलं गेलेलं आहे। तर हे बघा, साधारण एक 2 ते 3 मिनिटं बघा मी दोन्ही बाजूने याला मस्त असं तांबूस रंगावरती छान कुरकुरीत होईस तोपर्यंत खरपूस असं तळून घेतलेलं आहे। आता यातलं तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि हे आपण आता बाजूला काढून घेणार आहोत। आपण यामध्ये ना रवा घातलेला असल्यामुळे हे ना छान असं खरपूस तळलं जातं आणि खायला सुद्धा मस्त असं कुरकुरीत राहतं। थंड झाल्यानंतर सुद्धा हा नाश्ता आपल्याला खायला छान असा कुरकुरीत लागतो। आपण यामध्ये जे स्टफिंग घातलेलं आहे ना त्यामुळे सुद्धा हा नाश्ता चवीला इतका मस्त लागतो ना। तर हे बघा, एक एक करून मी हे छान असं खरपूस मस्त असं सोनेरी रंगावरती तळून घेतलेलं आहे। अतिशय खमंग, कुरकुरीत आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक असा हा दुधी भोपळ्याचा नाश्ता आपला बनून तयार होतो। दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही म्हणून काय झालं, तर हे बघा, अगदी बघता क्षणी खावासा वाटणारा हा दुधी भोपळ्याचा नाश्ता जर का तुम्ही बनवला ना तर घरातले मोठेच काय तर लहान मुलं सुद्धा हा मस्त असा खमंग कुरकुरीत नाश्ता आवडीने खातील। तर याला मी ना तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा किती मस्त असा हा चवदार, वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असा हा आपला दुधी भोपळ्याचा नाश्ता या ठिकाणी बनून तयार झालाय। पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा दुधी भोपळ्याचा पौष्टिक नाश्ता एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।